आपण पाहताय प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सत्य यांचे लोकसंवाद न्यूज. सत्य जे तुमच्या समोर. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सातारा जिल्ह्यातील रहिमतपूर येथे 5 मे 1926 रोजी तत्कालीन महार परिषद आयोजित केली होती. या परिषदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रहिमतपूर येथे आले होते. रहिमतपूर मध्ये ते ज्या ठिकाणी थांबले होते तेथे भव्य समाज स्तंभ उभारण्यात आलेला आहे. तेथे आज माननीय नामदार रामदास आठवले यांनी भेट दिली. 5 मे 1926 रोजी रहिमतपूर येथे ही परिषद महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तत्कालीन अस्पृश्य समाजाच्या उद्धारासाठी जनजागृतीचा मानव मुक्तीचा लढा सुरू केला. त्याचा भाग म्हणून महार परिषद रहिमतपूर येथे 5 मे 1926 रोजी घेण्यात आली होती. त्यास 100 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल शताब्दी पूर्ती महोत्सव रहिमतपूर येथे आयोजित करण्यात आला होता. त्यात नामदार रामदास आठवले प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रहिमतपूरच्या या समता स्तंभाजवळ महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भव्य स्मारक उभारण्यात येईल असं आश्वासन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांनी आज दिले. यावेळी कराड उत्तरचे आमदार मनोजदादा घोरपडे, रिपब्लिकन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अशोक बापू गायकवाड, भाजपच्या राज्य उपाध्यक्षा चित्रलेखा माने, रहिमतपूरच्या नगराध्यक्षा वैशाली माने, मयूर बनसोडे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या ठिकाणी गेले त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक स्थळांचा विकास करण्याची योजना महाराष्ट्र राज्य शासनाच्या समाज कल्याण विभागाची आहे. त्यानुसार रहिमतपूर मधील महार परिषदेच्या शताब्दी वर्षानिमित्त रहिमतपूरच्या समता स्तंभाजवळ महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भव्य दिव्य स्मारक उभारण्यात येईल. त्यासाठी आपण केंद्र सरकारकडून मदत मिळवून देऊ. या ठिकाणी भव्य भीम स्मारक उभारण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, त्या दृष्टीने आपण प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन नामदार रामदास आठवले यांनी दिले. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले भारताचे संविधान जगातील सर्वात सर्वश्रेष्ठ संविधान आहे. सर्व जाती धर्मियांचे संविधान आहे. सर्वांना न्याय देणारे संविधान आहे. या संविधानाला ज्यांनी कोणी बदलण्याचा विचार करू शकत नाही, जर बदलण्याचा कोणी विचार केला तर त्यांना आमची आंबेडकरी जनता फाडून टाकल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही नामदार रामदास आठवले यांनी यावेळी दिला. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील रिपब्लिकन पक्ष हा देशभर मी पोहोचवलाय. नागालँड आणि मणिपूरमध्ये रिपब्लिकन पक्षाला मान्यता मिळाली आहे. आणखी 2 राज्यांमध्ये 6% मते मिळाली तर रिपब्लिकन पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यतेचा दर्जा मिळेल. सध्या देशात भाजप, काँग्रेस, बसपा आणि आम आदमी पार्टी हे प्रमुख राष्ट्रीय पक्ष आहेत. 5वा राष्ट्रीय पक्ष म्हणून रिपब्लिकन पक्षाला अधिकृत मान्यता मिळेल असा विश्वास नामदार रामदास आठवले यांनी व्यक्त केला. साताऱ्यामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे प्राथमिक शिक्षण झाले. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मातोश्री भीमाई यांचे स्मारक सातारा येथे आहे. सातारा जिल्हा आंबेडकरी चळवळीसाठी ऐतिहासिक आहे. 5 मे 1926 ला रहिमतपूर येथे आयोजित केलेल्या महार परिषदेला 100 वर्ष होत आहेत. या शताब्दी वर्षानिमित्त रहिमतपूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य स्मारक उभारण्यात येईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मानव मुक्तीची चळवळ उभी केली. त्यांना दलित, सवर्ण हा जातीभेद मिटवायचा होता. जातीभेद मिटवून सामाजिक ऐक्य साधणं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं उद्दिष्ट होतं. जातीभेद निर्मूलन करून समाजात समता निर्माण करण्याचा प्रयत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा होता. तीच प्रेरणा घेऊन आपणही काम करीत आहोत. समाजात जातीभेद नष्ट करून सामाजिक समता, दलित, सवर्ण हा भेद मिटवून सामाजिक एकजूट उभी करण्यासाठी आपण प्रयत्न करू असं आवाहन नामदार रामदास आठवले यांनी यावेळी केले. पाहत रहा लोकसंवाद न्यूज. जय भारत, जय महाराष्ट्र.